नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सटवाईची कथा ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. बाळाचे नशीब लिहिणारी सटवाई ही 5वीला येते. सटवाई ही मूळ प्रकृतीच्या 6व्या अंगापासून प्रकट झाली म्हणून तिचं नाव षष्ठी. ती विष्णू माया रूपिणी आणि ब्रह्मदेवांची मानस कन्या आहे. तिला स्कंद कार्तिकेयाची शक्ती मानतात. बाळाचं दैव लिहिणारी देवी म्हणून तिचा लौकिक आहे. मांजर हे तिचं वाहन आहे. जन्मानंतर 5व्या रात्री बाळाचं नशीब लिहायला ती येते. महाराष्ट्रात 5व्या दिवशी संध्याकाळी तर गुजरातमध्ये 6व्या दिवशी षष्ठीपूजन करतात. जननी सर्वभूतानां बालानां च विशेषता नारायणी स्वरूपेण बालरक्ष मे सर्वदा. अर्थात सर्व जीवांना विशेषतः लहान बाळांना आईसारखे सांभाळणारी नारायण स्वरूप अशी ती सटवाई माझ्या बाळाचे रक्षण करो असं मागणं मागितलं जातं. त्यानंतर बाळ 1.25 महिन्याचं झालं की त्याला सटवाईच्या दर्शनाला नेतात. ही सटवाई नेहमी गावाबाहेरच असते. सटवाईबद्दलची एक लोककथा प्रचलित आहे. रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला. ती आपल्या आईला याबाबत विचारते तेव्हा सटवाई तो विषय टाळते. परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज होता. मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर ती आपल्या लेकीला देते. तू दुसऱ्याचे भविष्य लिहितेस, मग माझे भविष्य काय आहे? तिची लेक तिला विचारते. तेव्हा सटवाई ते पुन्हा टाळण्याचा प्रयत्न करूनही मुलगी मात्र ऐकत नाही. तेव्हा ती लेकीला म्हणते, तुझे लग्न तुझ्याच पोटी जन्मलेल्या मुलाशी होईल. हे ऐकल्यावर तिच्या मुलीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती लग्न न करण्याचा निर्णय घेते. काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदी किनारी पाणी पिण्यासाठी येतो. योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते. त्यामुळे ती गर्भवती होते. कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते. ते मूल एका राजाच्या हाती लागते. तो त्या मुलाचे संगोपन व पालनपोषण करतो. तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो. तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते. तो तिच्या प्रेमात पडतो. आपणात झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजे सटवाईचे भविष्य खोटे ठरेल अशी समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते. दोघांचे लग्न ठरते. परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले होते. ते कापड पाहिल्यावर ती समजते आपल्याच मुलाशी लग्न ठरले. तेव्हा तिच्या लक्षात येते सटवाई सांगत असलेले भविष्य कधीही खोटं ठरत नाही असा या कथेचा आशय आहे.